इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलादुन्नबी निमित्त काल दुपारी 4ला चौक मंडई येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या सुरुवातीला देशात आणि शहरात शांतता नांदावी, देशाची प्रगती घडावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यानंतर पोलीस आयुक्त संदीप कनिक यांच्या हस्ते खतीब-ए-शहर हाफिज इसामुद्दीन अशरफी आणि उलेमांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात येऊन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बहुल भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मिरवणूक मार्गावर तसेच संपूर्ण परिसरात आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर उजळून निघाला होता. मध्यरात्रीपर्यंत अनेक भागात डीजे सुरू होते. काही उत्साही युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. सुन्नी मरकजी सीरत कमिटीतर्फे काल दुपारी मुख्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी मीर मुख्तार अशरफी, नायब काझी-ए-शहर एजाज काझी, पोलीस हेडक्वार्टर, मशिदीचे मुख्य इमाम मौलाना मेहबूब आलम, जहांगीर मशिदीचे मुख्य इमाम मौलाना शरीफ सय्यद, मौलाना जफर खान, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अशोक पंजाबी, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, शेखन खतीब, मोहम्मद अली सय्यद, इक्बाल टेलर, मखदूम काझी, बाबा खतीब, जाकीर सय्यद, अखिल सय्यद, तबरेज शेख, इम्रान मिर्झा, फारुख पठाण, युनुस तांबोळी, साजिद खान, अब्दुल्ला कोकणी, सहाफी मोहम्मद रजानोरी, ॲडव्होकेट अमजद मकरानी आदी उपस्थित होते. मिरवणुकीच्या अग्रभागी जामिया अहल सुन्नत सादिकुल उलूमचे विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुकीत सामील झाले. सायंकाळी 6 वाजता सारडा सर्कल येथे जुने नाशिक बाहेरील मिरवणूक एकाच वेळेला पोहोचल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली. सारडा सर्कल येथे चांद शाहवली बाबा चौकात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत मशिदीतून धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पहाटे नात ए पाक आणि सलाम पठण झाले. मिरवणुकीपूर्वी दुपारी बागवानपुरा येथे मिरवणुकीनंतर बडी दर्गा येथे अन्नदान करण्यात आले. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.